पुण्यतिथी भलत्याची होऊ शकत नाही. पुण्यवंत गेले कीर्ती ठेवली, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवली, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवली, पापी गेले माया अधोगती, पापी गेले माया अधोगती, पापी गेले माया अधोगती. ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, भगवंताची भक्ती केली, अज्ञानी लोकांना भक्ती मार्गाला लावलं, अशा पुण्यवान महापुरुषांची पुण्यतिथी. काही काही श्रीमंत आपल्या बापाची बी पुण्यतिथी साजरी करतात. पैसा असतो पण त्याचा बाप दारू पिऊन मेलेला असतो. ती पुण्यतिथी टिकेल का? एक तर पकवाजा येणार नाही, नाही तर कीर्तनकार दांडी मारून देईल, नाही तर बद पाऊस पडून देईल, नाही तर पावर राहणार नाही. 2-4 वर्ष ते वाट पाहत आणि त्यांचे दमून जातात. लहान पोऱ्या म्हणे शिलगाव पुण्यतिथी आणि मरणारा बेकार होता. बेकार माणसाची पुण्यतिथी होते का? देवांची जयंती, संतांची पुण्यतिथी, कोंबड्या खाणाऱ्या पुढाऱ्यांचा वाढदिवस, आणि आपली पडतीत म्हणजे पडेल तिथी. घरमा ग होती नागारी टाकत्या, नाही होती शिलगुऱ्या. आता बऱ्याच लोकांना बापाचं श्राद्ध माहित नसतं, पण हिंदू धर्म दयाळू आहे आपला. सर्व पित्री अमावस्या ही कोणासाठी? ज्या बांगा बुंगासले माहित नाही आपला बाप काही मरणार हो, या बांगा बुंगासले करतात ती अमावस्याची. अन्नदाला माहित नाही हो, अन्नदाला काही मरणार. आम्ही ती कापालो, 2-2 पामरे लागणार आणि अन्नदाला खाटवर तडवी घ्या. आमले तडे बोलावलो ना, अन्नदाला ती कापा निम्मा मरेले. अरे तारीख सांग ना. अरे ज्याला बापाची तारीख सांगता येत नाही तो हरिपाठ पाठ करेल का हो? ज्यांना बापाची तिथी माहित नाही, आईची तिथी माहित नाही, असा बांगा मुंगायचे करतात. ही अमावस्या आहे, सर्व पित्रे अमावस्या. आमले माहित नाही हो, तुम्ही काही मारणार अमावस्या दिन या चेंदी सिनेमी जावा, तरी तो आगारी टाकणार. पीस नाही बिलाटी मा पडेल. आधी रशी बी थंडी होई जा, खीर बी थंडी होई जा, आणि पुल्ला या वातड्या होई जाते. आगारी काय टाकायला म्हणजे मरणाऱ्याची योग्यता नव्हती. तिथे संतांचा उत्सव आणि गावकरी तुम्ही करता. काय मंदिर बनवलं, काय स्वामीजींची मूर्ती, काय वैभवामध्ये भर पडली आपल्या गावाची, असं आहे. आणि म्हणून संतांचा उत्सव केला, देवाचा उत्सव केला तर भगवंताला आनंद वाटतो. आणि म्हणून आपण गावकरी महाराजांचा उत्सव करतात. आणि या उत्सवामध्ये आजच्या पहिल्या दिवसाची सेवा पूजनीय महाराजांनी माझ्याकडे दिली. मला असं वाटतं की पहिल्या दिवशी लोक जमत नाही बा, पण असं काही असं वाटत नाही. तीर्थक्षेत्रावर कीर्तन चालू असं वाटतं, आनंद आहे. मग आता या उत्सवाचा हेतू फक्त ऐकांना आपण अभंगाचं चिंतन करू. उत्सवाचा हेतू म्हणजे 50 खेड्यात आमच्या गावाचं नाव निघावं म्हणून उत्सव नाही. उत्सव करणं म्हणजे पैशाची नासाडी नाही, वेळेची बर्बादी नाही. उत्सव करणं याचा अर्थ का, उत्सव का करावा, हा एवढा जो दरवर्षी तुम्ही खर्च करता, या उत्सवाचा एकच हेतू आहे. वारकरी संतांनी गावोगाव हरिपाठ चालू केला, सप्ताह चालू केले, भागवत कथा, रामकथा, शिवकथा, दशमी दिंडी, कुठे पहाटे प्रभात फेरी. हे कार्यक्रम कशासाठी? आज समाजाला ही जी परमार्थाची दिशा संतांनी दाखवली, याच्या मागे संतांचा हेतू एकच आहे की समाज हा सदाचारी बनायला पाहिजे, समाज हा चारित्र्य संपन्न बनायला पाहिजे, समाज हा निर्व्यसनी बनायला पाहिजे, हा हेतू. आज एक मोठं संकट आहे आपल्या देशावर. कमी वयात लोक मरून चालले, व्यसनाचा प्रभाव वाढला, आत्महत्येचा प्रभाव वाढला, बलात्कारी वृत्ती वाढली जगामध्ये. कमी वयातले पोरं मरून चालले हो. 3 गोष्टी लक्षात ठेवा आजच्या कीर्तनात. लहान लेकरांना जर सदाचारी बाप, चारित्र्य संपन्न बाप, निर्व्यसनी बाप मिळाला तर लहान लेकरांचं जीवन आनंदात जातं. सदाचारी बाप, चारित्र्य संपन्न बाप, निर्व्यसनी बाप या लहान मुलांना जर मिळाला, त्यांचं बालपण आनंदात, सुखात जातं. एखाद्या महिला मातेला निर्व्यसनी, सदाचारी, चारित्र्य संपन्न जर पती मिळाला, तिचं तारुण्य आनंदात जातं. आणि एखाद्या वृद्ध जोडप्याला, मायबापांना चारित्र्य संपन्न, निर्व्यसनी, सदाचारी मुलगा जर मिळाला, त्यांचं म्हातारपण आनंदात जातं. म्हणून एवढा जो खर्च करतात, काल्याच्या दिवशी स्वामी महाराजांना नमस्कार करा, ज्ञानेश्वरीवर मस्तक ठेवा,
पूजनीय महाराजांच्या पायावर मस्तक ठेवा आणि कळत न कळत जे व्यसन असेल त्याचा त्याग करा. याच्यासाठी सप्ताह आहे. नाही तर बरं आहे बा त्या गावाल्याने केलं म्हणून आम्ही केलं असं नाहीये. कारण जीवनामध्ये सदाचार महत्वाचा आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर आपलं राष्ट्र टिकेल. राष्ट्र टिकवायचं आहे, धर्म टिकवायचा आहे, संस्कृती टिकवायची. याला संस्काराची गरज आहे. जगामध्ये चैनीच्या भोगाच्या नशा करण्याच्या वस्तू भेटतील, सौंदर्य प्रसाधन भेटतील, पण जगामध्ये चारित्र्य संपन्न तर तुम्हाला कोण सांगेल? ते सांगणार व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदाय. तुम्ही संत वाङ्मय वाचत नाही. संत महात्म्यांनी आहारावर लिखाण केलेलं आहे, व्यसनावर मारा केलेला आहे. तंबाखू ओढणे काढल जो दूर, पुढेला ते घर तेले पापे. व्यसनावर प्रहार केला. हे प्रमाण एका गावाला बोललो. एका तरुणाला वैराग्य निर्माण झालं. म्हणे महाराज 10 वर्षापूर्वी तुमचं हे प्रमाण मी ऐकायला पाहिजे होतं. म्हटलं काय झालं? म्हणे बाबा मला दिवसातून 4 बंडल बिळ्यांचे लागतात. माझं वय फक्त 40च आहे म्हणे. म्हटलं जहां से जागा वहां से सवारा. आजपासून सोडून द्या, आयुष्य वाढून जाईल, प्रकृती सुधरून जाईल, 22 वर्ष अजून जास्त वाचणार. म्हणे महाराज आजपासून बिडी सोडली, तुमच्या पिशवीतली माळाकाला माळा घाला. माळा टाकून दिली, रामकृष्ण हरी मंत्र दिला. म्हटलं रोज हरिपाठ म्हणत जा, तुळशीला पाणी घालत जा, सूर्यनारायणला नमस्कार करत जा सांगितलं. बिडी सोडली त्या तरुणाने, पण 3च आठवड्यामध्ये मालपूरला आला. 3च आठवडे झाले. म्हणे बाबा 2100 रुपये लिहिले पण माळा काढल्या. म्हटलं बाबा काय झालं? म्हणे बाबा फाम बिडी ते सोडायली पण आई तुम्हाला धरत नाही. आई तुम्हाला धरत नाही मागलं लॉक होईल म्हणा. या शरीराला अन्न पाहिजे, शरीर राखायला वस्त्र पाहिजे, राहायला निवारा पाहिजे. बस त्या लोकांनी लावून घेतलं. काही काहींना तंबाखू टाकल्याशिवाय त्यांचं बर्नल तापत नाही, काहींना तपकीर घसडल्याशिवाय बर्नल तापत नाही. काय लावलं? म्हणून सप्ताह करणं म्हणजे आमच्या जीवनात जो दुर्गुण असेल, आमच्या जीवनामध्ये आमचा आहार चुकीचा असेल. एका गावात मी आहारावर बोललो की दूध पूर्ण अन्न आहे, दूध पवित्र अन्न आहे, चांगलं पवित्र दूध खात जा. पण एकाला नाराजी वाटली. कारण अलीकडे जे पोरं आहेत ना हरिपाठ पाठ करत नाही. हे पोरं तुम्ही टीव्ही पाहता का? टीव्ही पाहता का? अर्धी जाहिरात मी म्हणतो, अर्धी तुम्ही म्हणायची. बोला संडे हो या मंडे रोज खाओ देखाव. आता मी शिकवलं काय ना, संडे हो मंडे रोज खाओ अंडे. कारण टीव्हीवर विश्वास आहे लोकांचा. पण तुमच्या गावात बी कोणी अंड खाणार असेल माझ्यावर नाराज होईल. गाई म्हशीचं दूध वात्सल्यातून बाहेर येतं. रानातून चरून आलेली गाय म्हैस, ते बछड, ते टोणग ज्या वेळेला तिला स्तनाला तोंड लावतं, तिला वात्सल्य भाव जागृत होतो. आणि म्हणून जुन्या काळातली आजी म्हणायची, दौडा दौडा रे गाय पाशी गे रे, म्हैस पाशी गे, आदलीला या बादलीला या. गाय पाशी गे, पाशी गे म्हणजे काय झालं त्या गाईला, त्या म्हशीला, तिला वात्सल्य भाव जागृत झाला. म्हणून गाईच्या म्हशीच्या दुधातून प्रकृती ते पवित्र अन्न आहे, ते पूर्ण अन्न आहे. म्हणून दुधाची निर्मिती वात्सल्यातून आहे. आता कोंबडीचं अंड कुठून निघतंय का कीर्तनात सांगू? तिथला येणार का तुम्ही? कोंबडीचं अंड जिथून बाहेर निघतं ती वासना आहे. आणि वासनेतून आलेली वस्तू लोक जास्त खातात, म्हणून वासना बिघडलेली. हो, म्हणून वासना बिघडली. म्हणून या जगामध्ये बलात्काराच्या घटना होतात. म्हणून आमच्या साधू संतांनी गावोगाव हा प्रचार केला. उठा जागे वारे
गाथा चुकवी व्यथा जन्माच्या गणदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुण सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे देवा माया विघ्ने भ्रमला घरे म्हणता मी माझे निघले हे तो संपत्तीचे वारे साजू काय जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसी महा सोहिताचा गोरवा ध्यानी रासी इतरांच्या ध्यानात नाही बसले तरी चालेल पण आपण देवाच्या ध्यानात बसा महेंद्र स्वामी महाराज देवाच्या ध्यानात बसले म्हणून त्यांची पुण्यतिथी हो पत्नीच्या ध्यानात आपण नाही बसलो चालेल भावाच्या ध्यानात नाही बसलो बापाच्या ध्यानात नाही बसलो पण आपण देवाच्या ध्यानात बसा कारण संसारामध्ये दुःख आहे यातना चुकवी व्यथा जन्माच्या तुमचा एखादा नातेवाईक तुम्हाला 40 गावला भेटला राम राम अण्णा बरं आहे का काय गरज म्हणू कपाशीना बोंडे सडी घ्या मक्की फुगी घ्या बरंच म्हणू असं पाणी डोळ्यात पाणी जाऊ द्या अण्णा बड्याच दगलो इथे आपली बाई कसा रडतो तुम्ही एवढा काम निघत माणसे रडी राहणार देणं कस काय बाई चला चहा लिहू हात पाय तोंड द्या चहा घेतला बरं या काय डोक्यातून काढून टाका सर्वीकडे पाऊस आहे आणखी 1 महिना झाला तो माणूस धुळ्याला भेटला राम राम अण्णा बरं आहे का काय बरं आहे सालदार पै घ्या कस काय दाखला पोऱ्याला सांगू जास्ती पैसा देऊ नये सालदारीने जातले तुला नाही समजत 50,000 ती टाकात रात्रीच पै घ्या महिना वय घ्या तपासणी सांगाल गो दाखला पोऱ्याला शिकत आलं मैसने गावांना पाठ टाकत महिनाभर डोकर सुजलं जाऊ द्या अण्णा आणखी महिना झाला तो माणूस शिरपूरला भेटला राम राम अण्णा आते बरं आहे का काय बरं आहे दल्ली यार मग उदी पडली कस काय आमने म्हातारीले पापडने पीठ आवडे दल्लीने पिटली जाती गली जाती हल्ली ग दल्ला माणूस एक गावा लागणार चेरी ओवाजनी ताटवड दल्ली ताटली जमदी यार मग बापरे दल्ली बी गई ताटली बी गई आमच्या गावात चांगला पोरी निंबर राहणार बाप म्हणे कशी होईल व्यथा याला काय म्हणतात व्यथा मानवी जीवनामध्ये आयुष्यभर व्यथा म्हणून व्यथा घालून राहते भगवंताची कथा म्हणून कथा कीर्तन भागवत रामायण ऐकावं आणि संसारातल्या व्यथा नष्ट होतात संसारात कथा दुःख हरी कथा दुःख हरी कथा दुःख कथा बरी विठोबाची जडती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नार गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा आम्ही सांगती हे गाती आणि तुम्ही ऐकती जडती दोषाचे डोंगर पापाचे डोंगरचे डोंगर नष्ट होतात म्हणून दुःख घालवण्यासाठी या जन्म भगवंताची कथा ऐकली आणि त्याच्यातले त्याचं वारकरी संप्रदायामध्ये तर काय आनंद महाराज या संप्रदायाचा प्रभाव सांगतो तुम्हाला महाराज हा पकवाज आहे हे पशुचं कातड आहे आयुष्यभर झाडपाला खाणार पशु गवत खाणारा पशु पण वारकरी संप्रदायाच्या सानिध्यामध्ये महाराज काय आवाज येतो तुम्हाला चांबडे विठ्ठल विठ्ठल चांबडा विठ्ठल बोलतो हा वारकरी संप्रदायाचा प्रभाव चांबडा विठ्ठल बोलतो तुम्ही सप्ताह करून घ्या भंडारा करून घ्या 2 दिवस आराम करा
आणि एक दुसरा प्रयोग करा, भारतातल्या एखाद्या आमदारचं चामडं घेऊन या. कोणाचं? भारतातले एखाद्या आमदारचं चामडं घेऊन या आणि लावा इथे. काय बोलते? कोंबडी दे, कोंबडी दे, कोंबडी दे, बाटली दे, कोंबडी दे, बाटली दे, कोंबडी दे, कोंबडी दे, कोंबडी दे, बाटली दे, कोंबडी दे, बाटली दे, कोंबडी दे, बाटली दे, कोंबडी दे, बाटली दे, कोंबडी दे. का असेल भारतात कोणी शाकाहारी आमदार, त्याला नमस्कार करतो मी, नाही तर सापडत नाही. ते चामडं कसं विठ्ठल बोलेल? हे वारकरी संप्रदायाचं चामडं विठ्ठल बोलतो. हा वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला पारमार्थिक दिशा संत दाखवतात आणि त्यांनी दिशा दाखवली. परमार्थ करताना श्रीमंत होत नाही, डोक्यातून काढून टाका. मी भजन करू, माळ घालू, एकादशी करू, मग श्रीमंत होऊ, माझ्यावर रतन खत्रीची कृपा होईल, हे डोक्यातून काढून टाका. परमार्थ करणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद राहतो. पहा तुम्ही आमच्या महाराज लोकांच्या तब्येती, काय आमच्याकडे काय भांडवलंय. संत वाङ्मय वाचावं, समाजाला परमार्थाला लावायचं, मंदिरांचं निर्माण करायचं, अज्ञानी लोकांना भक्ती मार, काय आमच्याकडे भांडवलंय. पण पहा आमच्या महाराज लोकांच्या तब्येती, असे क्वचितच महाराज तुम्हाला बारीक सापडतील, नाही तर 90% दुरावरण मुयांना तर पोसायला. काय याचं काय? तुम्हाला असं वाटतं चांगलं चांगलं खाता, नाही नाही नाही. याचं कारण नाथ महाराज म्हणतात, हरी कृपा होता भक्त नित्य दोन दे. त्याची कथा केली, त्याचं भजन केलं, त्याचं पूजन केलं, त्याचा प्रचार प्रसार केला. हरी कृपा होता भक्त नित्य दोन दे, नाचती स्वानंदे हरी रंगी. बस असं. परमार्थ करणारा श्रीमंत होत नाही, पण परमार्थ करणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद राहतो. म्हणून आमच्या साधू संतांनी गावोगाव हा प्रचार प्रसार केला. त्याच्यातला हा कार्यक्रम 16 वर्षापासून चालू आहे, चालत राहील, चालत राहावा अशी प्रभूकडे प्रार्थना करू आपण. बऱ्याच गावचे सप्ते चालू झाले, बंद झाले, चालू झाले, बंद झाले. असं का होतं? त्याचं कारण आहे, सप्तानी वर्गणी करणार पुढारी वित्यास आणि तमाशाल वर्गणी करणार वित्यास. कीर्तनकाराला तालखा देणार वित्यास आणि तमाशाला बेना देणार वित्यास. कीर्तनकार थैल्या धरणार वित्यास आणि नाच्यासने पेट्या उचलणार वित्यास. कीर्तनकार वरण भात मजाडा मारणार त्यास आणि नाच्यास रांजेल मासानं बट्ट पेणार त्यास. आता टेजवर नाच्यात काय काय करतात, त्याचा पुढारी बट्ट पेत काय कराय ना म्हणे नाच्यास ना परसात काय तो सत्ता टिकेल? सत्ता टिकत नाही. मग सत्ता टिकवण्यासाठी काय करावं लागतं? आपण पवित्र अंतकरणाने चारित्र्य संपन्न लोकांनी एकत्र येऊन हे काम करावं आणि त्या कामामध्ये आपल्याला आनंद भेटत असतो. म्हणून वेळेची बर्बादी, पैशाची नासाडीने आपण इथे जेही दिलं ते भगवान परमात्म्याची सेवा, संतांची सेवा केली म्हणून सत्ता आहे. आता पटापटाच्या चरणाचा वेळेत आपण विचार करायचा. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये आपल्याला असं सांगितलंय, करावे कीर्तन मुखी गावे हरीची गुण. करावे हा जो शब्द प्रयोग तुकोबारा या गाथ्यामध्ये करतात, करावे हा शब्द प्रयोग अग्रदर्शक आहे. तुकोबारा मानवाला, स्त्री पुरुषांना, तरुणांना, सगळ्यांना विनंती करतात की बाबा सुंदर असा नरजन्म मिळाला, या नरजन्मामध्ये एकच काम करा, तुम्ही भगवंताचं कीर्तन करा. आता शंका निर्माण होईल भाडतच्या लोकांना, महाराज कीर्तनाला काय पाहिजे? कीर्तनाला पखवाजी पाहिजे, पेटी मास्तर पाहिजे, गायक वादक पाहिजे, समाज पाहिजे. नाही नाही, हे जे कीर्तन आपल्या गावात 7 दिवस होणार आहे, याला ग्रंथकारांनी अवंतर कीर्तन म्हटलेलं आहे. हे कोणतं कीर्तन आहे? अवंत कीर्तन. पण ज्ञानेश्वरीमध्ये कीर्तनाची व्याख्या ज्ञानोबराय करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझ्यात्मचर्चा विशद दंड गाती, गोविंद गोपाळ वाचेसी निखळ, तो उद्धरे तत्काळ कलिमाजी, नारायण नारायण हेची पारायण, उद्धरिले जाणी हलोकी. ही कीर्तनाची व्याख्या. कलियुगामध्ये अवघड साधना सांगितली नाही. कासया करावे तपाचे डोंगर, अनेक पार दुःखरासे, कासया पूजावे अनेक दैवते, पोटभरे तेथे लाभ नाही. कासया करावे मुक्तीचे सायास, मिळे पंढरेस फुकासाठी, फुका म्हणे करी कीर्तन पसारा, लाभण तो गाला पाहिजे, लाभण तो गाला पाहिजे.
नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे सोडवेल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हिदाशी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ वैकुंठचा देवानो या कीर्तने विठ्ठल गावणे नाचू रंगी कलियुगामध्ये कीर्तनाची व्याख्या लक्षात ठेवा एक भगवंताचं नाम कीर्तन भगवंताचं गुण कीर्तन भगवंताचं लीला कीर्तन भगवंताचं स्वरूप कीर्तन आणि भगवंताचं धाम कीर्तन झाले का पाच या सर्व कीर्तनामध्ये सोपं कीर्तन नाम कीर्तन नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीची काळ वेळ नाम उच्चारिता नाही कामामध्ये काम काही म्हणा रामनाम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे नाम कीर्तन सकाळी चहा घ्यायचा असेल तोंड धुवायला पाहिजे मंदन करायला पाहिजे देवाला नमस्कार करून मग चहा घ्यायला पाहिजे ना पण रामकृष्ण हरी म्हणायला आंघोळीची गरज आहे का उठता बरोबर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व एकदा एका गावाला एका मोठ्या साहेबांच्या घरी माझा 2 दिवस मुक्काम पहाटे 5 वाजले का बायकोला सांगायचे चहा ठेवला का पहिल्या दिवशी काही परिचय नव्हता काही बोललो नाही दुसऱ्या दिवशी 5 वाजेला पुन्हा चहा ठेवला का बाई म्हणे ठेवला म्हटलं का साहेब तुम्ही बाथरूमला बी जात नाही आंघोळ बी करत नाही मंजन बी करत नाही म्हणे बाबा तुम्ही खेड्यातले आम्ही शहरातले याला बेड टी म्हणतात याला काय म्हणतात बेड टी म्हणजे मुसळ बी जाऊ नाही शहरात बी जाऊ नये मुसळ बी जाऊ नये शहरात बी जाऊ नये याला बेड टी म्हणतात आणि ग्रामीण भागातले लोक त्यांचं वर्णन करतात आमचे रावसाहेब मुंबईला आहेत आमचे भाऊसाहेब पुण्याला आहेत काय प्रगती अहो 25 कोटीचा बंगला आहे आमच्या भाऊसाहेबांचा 3ऱ्या मजल्यावर गाडी जाते काय प्रगती आहे मुंबईला खेड्यातला माणूस डबा भरून लांब जातो खड्ड्यामध्ये उतरतो झाडाच्या आडोशाला नाल्यात उतरतो मुंबईला काही घाबरत नाही ही प्रगती तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची देखली तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपणे जाळावे ते नामधारकाची जात माझ्या परमात्म्याने विचारली नाही तुका म्हणे याती होका तयाची भलती तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन्य भास कोणत्या का जातीचा असेल महिला मातांनो तुमचा स्वाभिमान तुमचा मुलगा समजा विटंबना म्हणून नाही बरं का शबरी माता हे तुमचं वैभव आहे राजमाता अहिल्यादेवी तुमचं वैभव आहे महाराणी तारा अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी हे तुमचं वैभव आहे शबरी माता कोण होती बोला हा उच्चिष्टिती बोरे खाय भिल्लीची आवडत याची मोठी देवा ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीटीची किंवा भिल्लिनीची गुरुजींनी आज्ञा केली शबरी तू राम नामाचा जप कर भगवान श्री राम तुझ्या घरी येतील माझ्या गुरुजींची आज्ञा काय गुरुजींवर श्रद्धा होती तुम्ही म्हणणार आमची बी श्रद्धा आहे पण आपली श्रद्धा फरक आहे आपली श्रद्धा अशी आहे गुरु गावात उपदेश करी चेला नदीवर मासा धरी मतंग ऋषींनी आज्ञा केली गुरुजी सांगा मी काय करू राम नामाचा जप कर राम नामाचा जप कर भगवान तुझ्या घरी येतील जो राम नामाच्या भजनाला सुरुवात केली शबरीने महाराज 1 नाही 2 नाही 3 नाही 50 नाही 100 नाही 10,000 वर्षापर्यंत भजनच करत राहिली कोण शबरी माता जातीची कोण होती महिला मंडळ बोला कोण भिल्लीन जरा माफी मागून बोलू शबरी माता भिल्लीन जोसून राम नामाचं कीर्तन करते राम नामाचा जप करते भगवान श्रीराम तिच्या घरी येतात तिचे चाकलेले बोर खातात
मग भजन करणार बिल्लीन चांगली का बोंबील खाणार पाटलीन चांगली? म्हणजे आपल्या मनाला विचारा, बिल्लीन चांगली का पाटलीन चांगली? बिल्लीन चांगली का पाटलीन? बिल्लीन चांगली का पाटलीन चांगली? बिल्लीन चांगली का? मी म्हणत तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, तोची धन्य. इथे जातीशी काय घेणे, मी कोणत्या जातीचा आहे हे घेऊन आहे, पण संत महात्म्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून राम नामाचा जप केला 10,000 वर्षापर्यंत. एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे बाबा मला माळा घालून 14 महिने झाले. म्हटलं चांगलं आहे, टिकवा. पण म्हणे का हो बाबा, माळा घालून 14 महिने झाले, देव का बरं भेटत नाही? म्हणलं येडा, तुला खाटते ना उदारा राहिला अजून. देशी दारवाला तुला चक्कर मार राहिला. 14 महिन्यात जमेल का ते? बघून वरकडी माकोत निर्मी काढी दमडी के दाल में चिपडी कुशाल. 10,000 वर्षाचा काळ गेला, नाम कीर्तन करत राहिले. म्हणून कलियुगामध्ये नामाला प्राधान्य. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भावश्राम सुख होईल दुःखाचे. बस नाम कीर्तन, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, नामे करला नाही कोण ऐसा देवा निवडून. शंकर हळवळे तापला तोही नामे शीतल झाला, नाम जपत चंद्रमोडी, नामे तरला वल्ल्या गोडी. नाम प्रल्हाद उच्चार कलियुगातलं सोपं आणि गोड साधन, सर्वांना परवडणारं साधन भगवंताचं नाम आहे. पण तुकोबारे आग्रह सांगत करावे कीर्तन. जशी आई लेकराला आग्रह करते, बाळ्या आंघोळ कर, बाळ्या जेवण कर, बाळ्या अभ्यास कर रे, तू परीक्षा जोडे राहिली रे. जर आईचं मुलाने ऐकलं तर त्याचा फायदा आहे का तोटा आहे? ज्या मुलाने आईचं ऐकलं त्याचा फायदाच आहे. एक म्हणे नाही मी अभ्यास बी करो बी अंग म्हणे दो जेव्हा बी नाही. एका गावाला बारक्या नावाचा पोऱ्या जो 4थी मध्ये अटकला, तो मायने बी ऐके नाही, मास्तरने बी ऐके नाही. जो 4थी मा अटक ना, 3 मास्तर मरी गयात, 100 बदली तरी नाही ना. तो 4थी मास मी दर साल बारक्या पास होई ना का? नाही बाबा मी फाउंडेशन पक्क कर रहा. ओ बाप रे, 3 मास्तर मरी गयात, 100 बदली तरी नाही. आई जशी आग्रह करते तसं तुकोबारायाचे शब्द आहेत, करावे कीर्तन. अरे तुम्ही एक काम करा, भगवंताचं कीर्तन करा, म्हणजे नामचिंतन करा. याला जातीची वेळेची काही मर्यादा नाहीये. म्हणून कोण्या ज्ञानोबारायांनी भक्ती केली, भजन केलं म्हणून ज्ञानोबाराय 100% कृपा केली, आणि रोहिदास महाराज चर्मकार होती म्हणून 1/4 कृपा केली नाही. जे प्रेम ज्ञानराजांवर होतं तेच रोहिदास महाराजांवर होतं, तेच तुकोबारायांवर होतं. म्हणून तुकोबाराय आग्रहपूर्वक कलियुगामध्ये समाजाला सांगतात, सोपं साधन प्रभूचं नाम आहे म्हणून करावे कीर्तन. मुखी गावे हरीचे गुण. या मुखाने श्रीमंताची स्तुती करायची नाही, नातेवाईकाचं वर्णन करायचं नाही. पण काय कलियुगाचा प्रभाव वाढला भाऊ. काही लोकांना देवनी संतने आवडतो, काही नव्याही जास्त आवडतो. राम राम येई म्हणता लिहायला चाई हरी येई. मुखी गावे हरीचे गुण. संत म्हणतात, चित्ती तुझे नाम डोळा रूपावे, डोळा रूपावे,
बापाचं गुणगान करावं. बस दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात येईल. दिवाळीच्या कालखंडामध्ये नोकरी करणारी माणसं गावाकडे आली. त्या वर्षी भयंकर पाऊस पडला, नदी दुथडी भरून वाहत होती. म्हणजे फार दिवसात एकत्र आलो, चला निसर्गाच्या सानिध्यात गावापासून 2 किलोमीटर एकांतामध्ये गेले, बसले गप्पा मारायला. अरे म्हणे फार दिवसात एकत्र आलो, काहीतरी सांगा, काहीतरी सांगायला उभा राहिला. म्हणे ऐका, आमच्या घरी चमत्कार झाला. म्हणे नागोबाने गेला घरात? म्हणे नाही. परवा माझ्या आईने इतका कडक चहा केला, इतका कडक, पण माझ्या बाबाने कपातला चहा बशीमध्ये सुद्धा टाकला नाही. इतका कडक चहा पिणारा महाराष्ट्रात नाही, माझ्या बापाने कपालाच तोंड लावलं. तो एक उभा राहिला. बस काय तुझ्या बापाचं वर्णन करतो? अरे तुझा बाप कपाला तोंड लावतो. अरे परवा माझ्या आईने चहा केला, माझ्या बापाने पातेल्यालाच तोंड लावलं म्हणे. तो नंबर 3, गॅस खाली बसा. काय तुमच्या बापाचं वर्णन केलं? तुझा बाप कपाला तोंड लावतो, तुझा बाप पातेल्याला तोंड लावतो, माझा बाप चहा पावडर दूध मटेरियल साखर पाणी सर्व टाकून घेतो, स्टोअर जाऊन बसतो म्हणा. मुखे गावे मुखे गावे हरीचे गुण. ते बाजूला 4-5 होते, ते म्हणे का रे तुमच्या बापाचं एवढं वर्णन आहे, आमचं ऐका. म्हणे सांगा. अरे माझा बाप 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला. म्हणे म्हातारा मेला नाही, माझ्या बापाचा पाय मोडला, डॉक्टरांनी मोडेल पाय काढला, माझ्या बापाला हरणाचा पाय बसवला, रनिंग मध्ये पहिला नंबर आला. नंबर 2, काय वर्णन करतो तुझ्या बापाचं? अरे माझा बाप धाब्यावरून खाली पडला, माझ्या बापाचा हात मोडला, डॉक्टरांनी मोडेल हात काढला, माझ्या बापाला माकडाचा हात बसवला, तर बॉक्सिंग मध्ये पहिला नंबर आला. नंबर 3 म्हणे मूर्ख आहेत तुम्ही, काय वर्णन लावलं? अरे माझा बाप तोंड धुवायला ओट्यावर बसला, चक्कर आली, माझा बाप खाली पडला. म्हणे म्हातारा मेला नाही, माझ्या बापाचं पोट फुटलं, डॉक्टरांनी फुटेल पोट काढलं, माझ्या बापाला म्हशीचं पोट बसवलं, 5 लिटर दूध देतो म्हणा. कुठे गावे हरीचे गुण. अनंत वाचाड वरडते भरड, त्या कैसा दयाळ सुखे शिवो ब्रह्मांड. मुखाने कोणाचंही वर्णन करू नका. मुखे गावे हरीचे गुण. त्या भगवान परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करा, भगवंताचं नाम कीर्तन करा. कलियुगातलं सोपं साधन, परवडणारं साधन. या अभंगावर एका गावाला चिंतन सांगत होतो. आज सारखी अफाट गर्दी होती. एक विज्ञानवादी माणूस माझ्या कीर्तनात होता. तो विज्ञानवादी होता. कीर्तन सुटल्यावर आला, पाया पडला, मला काही दक्षिणा दिली. म्हणे महाराज कीर्तन आवडलं, पण एक मुद्दा नाही आवडला. म्हटलं काय मुद्दा आवडला नाही? मी कीर्तनात असं बोललो की ज्या भगवान परमात्म्याने इतका सुंदर नरजन्म दिला, इतका चांगला जन्म दिला, इतका सुंदर देह दिला, देवे दिला देह भजना गोमटा. भगवान परमात्म्याने भजन करण्यासाठी सुंदर नरजन्म दिला, त्याचे आपल्यावर उपकार आहेत असं सांगत होतो. आणि बोलता बोलता मी कीर्तनात असं बोललो, अरे त्या प्रभूजी एवढे उपकार आहेत, जेने हा जीव दिला दान, त्याचे करावे चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण दयाचे. अरे आपल्या आईच्या स्तनामध्ये रक्त मांस, शरीरामध्ये रक्त मांस हड्डी, याच्या पलीकडे काही नाही. पण त्या ब्रह्मांडाने भगवंताने आपल्यासाठी अमृताचा झरा ठेवला. आईच्या स्तनामध्ये अमृत ठेवलं. जननी शरीर रक्षियले मज पोषुनी पंचई प्राण, रामा तू माझा यजमान.
गर्भाशयात आपलं रक्षण केलं आणि बाहेर आल्यावर आईच्या स्तनामध्ये अमृताचा झरा ठेवला. बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण. पय म्हणजे दूध. रामा तू माझा यजमान ऐशसता या पोटाची का करू चिंता जाण. मध्व मुनीश्वर स्वामी रमापती धरी माझा अभिमान. रामा तू माझा यजमान हे पूर्ण प्रमाण बोललो. तो विज्ञानवादी होता. महाराज माझ्या बुद्धीला हा विषय पटत नाही. म्हटलं माझ्या लक्षात आणून द्या, पुढच्या गावात सांगणार नाही. म्हणे महाराज तुम्ही चुकीचं बोलतात, कीर्तनात लोकांना चुकीचं शिकवतात. म्हटलं काय चुकीचं? म्हणे आईच्या स्तनामध्ये अमृताचा झरा भगवंताने ठेवला. म्हटलं मी नाही म्हणत, संत म्हणतात. बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण. भगवंताने ते दूध निर्माण केलं. म्हटलं मग तुमचं विज्ञानवादीचं मत काय आहे? म्हणे आमचं मत असं आहे म्हणे महाराज देवनी ते दूध निर्माण करत. ती बाई गाणी गाठा खास, ती बाई गाठा खास म्हणून दूध येस. मग गाठा तू खायचं. उद्या 12 पर्यंत थांबू तुमच्या गावात. थांबू का? 12 पर्यंत थांबू. तुमच्या पुरुषांपैकी कोणाला शंका असेल पायटामा गाठा रांधायला लावा आणि खाईच नाही. पयत पयत सुभासाबान घरी या. पुन्हा मारा दूध, पुन्हा मारा दूध, पुन्हा येईल का? नाही. बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण. रामा तू माझा यजमान. भगवान अन्न देतो, वस्त्र देतो, चालण्या बोलण्याची शक्ती देतो. चाल हे शरीर कोणाच्या सत्य कोण बोलविते हरवी. देखवी ऐकवी एक नारायण कयाचे भजन चुकू नको. भगवान परमात्मा हे सर्व देतो आणि मग त्या परमात्म्याचं आपण काय करावं? जगद्गुरु तुकोबाराय आग्रहपूर्वक सांगतात, अभंग करावे